ओके. सो आज आपण डेली रुटीन कसं असायला पाहिजे किंवा डेली रुटीनमध्ये आपण काय करतो, हा जो आपला डेली रुटीन असतो ना, तो वर्ग पहिलीपासून तर वर्ग 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण सिंपल 10 सेंटेन्समध्ये स्ट्रक्चराईज केलेला आहे आणि तो आपण कशा फॉर्ममध्ये सांगायला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांकडून कसा पाठ करून घ्यायला पाहिजे हे आपण आज शिकणार आहोत. सो सर्वात पहिलं सेंटेन्स जे राहील की आपण सगळ्यात पहिले झोपेतून उठतो. ओके. सो सकाळी आपण झोपेतून उठतो, तर त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये कन्वर्ट कसं करू शकता? आय वेक अप अर्ली म्हणजे मी लवकर झोपेतून उठते. इन द मॉर्निंग. ओके. इन द मॉर्निंग म्हणजे आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर झोपेतून उठतो किंवा उठते. सेकंड नंबरचं सेंटेन्स, आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस. आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस म्हणजे मी उठल्यानंतर मी ब्रश करतो किंवा माझा चेहरा धुतो. ओके. सो हे झालं सेकंड. आता थर्ड नंबरचं सेंटेन्स, त्यानंतर तुम्ही काय करता तर तुम्ही ब्रेकफास्ट करता. ओके. सो आय ईट अ हेल्दी ब्रेकफास्ट. कसा असायला पाहिजे? तो ब्रेकफास्ट हेल्दी असायला पाहिजे. तेव्हा काय म्हणणार? आय ईट अ हेल्दी ब्रेकफास्ट. आय ईट म्हणजे मी खातो हेल्दी ब्रेकफास्ट. ओके. त्यानंतर 4 नंबरचं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स असं आहे की आय वेअर माय स्कूल युनिफॉर्म. सो मी स्कूल युनिफॉर्म घालतो. मी माझा स्कूल युनिफॉर्म परिधान करतो. त्यानंतर 4 नंबरचं सेंटेन्स राहणार आहे आय गो टू स्कूल विथ माय पॅरेंट्स. कारण तुमचे पॅरेंट्स तुम्हाला नेऊन सोडतात, त्यामुळे आय गो टू स्कूल विथ माय पॅरेंट्स. मी माझ्या पॅरेंट्ससोबत शाळेला जातो. त्यानंतर शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करता? नवीन नवीन गोष्टी शिकताना सब्जेक्ट मॅथ्स शिकता, सायन्स शिकता, अशा भरपूर गोष्टी तुम्ही शिकत असता. सो तेव्हा काय म्हणसाल की आय लर्न न्यू थिंग्स. मी नवीन गोष्टी शाळेमध्ये शिकतो. आय लर्न न्यू थिंग्स ॲट स्कूल. आय लर्न न्यू थिंग्स ॲट स्कूल. 7 नंबरचं सेंटेन्स, त्यानंतर तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळता. सुट्टीमध्ये जेव्हा तुम्हाला सुट्टी असते जेवण करायची किंवा खेळायची सुट्टी असते, तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शाळेमध्ये काय करत असता तर खेळत असता. सो तेव्हा तुम्ही काय म्हणसाल? आय प्ले विथ माय फ्रेंड्स ड्युरिंग रेसेस. रेसेस इन द सेन्स जी काही तुम्हाला सुट्टी मिळते, जो काही तुम्हाला टाईम मिळतो जेवायसाठी असेल किंवा खेळायसाठी असेल, त्या सुट्टीमध्ये तुम्ही आय प्ले विथ माय फ्रेंड्स ड्युरिंग रेसेस. ओके. हे म्हणायचं. 8 नंबरचं सेंटेन्स राहील. मग तुम्ही काय करता? झालं आता शाळा झाली, शाळा सुटल्यानंतर मग तुम्ही घरी वापस येता. सो आय कम बॅक होम इन द आफ्टरनून. आफ्टरनून म्हणा किंवा मग तुम्ही 12 वाजायच्या आत येत असाल तर आय कम बॅक होम म्हटलं तरी पण चालेल. सो आय कम बॅक होम इन द आफ्टरनून. ओके. त्यानंतर मी शाळेतून घरी येतो. ओके. मग तुम्ही काय करता? मग तुम्ही तुमचं होमवर्क करता. सो आय डू माय होमवर्क. मग तुम्ही तुमचं होमवर्क झाल्याच्या नंतर मग तुम्ही लंच करता, नंतर मग तुम्ही डिनर करता आणि झोपी जाता. ओके. सो आय टेक माय डिनर अँड आय गो टू बेड अर्ली ॲट नाईट. मी माझा डिनर करतो आणि झोपी जातो. अर्ली ॲट नाईट म्हणजे काय? मी लवकरच झोपायला चालला जातो म्हणजे झोपून जातो. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जो काही डेली रुटीन आहे तो क्लास 1 पासून ते क्लास 5च्या स्टुडंट्सला शिकवू शकता किंवा त्यांच्याकडून पाठ करून घेऊ शकता. थँक्यू.